ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वर्ध्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं तिथले शेतकरी सध्या चिंतेत आहेत। शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यातच बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचं संकट सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर ओढवताना दिसतंय। आमचे प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसापासून पावसाने दडी मारलेली आहे आणि पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा एक संकट ओढवलेलं आहे। आपले पिकं वाचवण्यासाठी ज्यांच्याकडे स्प्रिंकलरची व्यवस्था आहे ते शेतकरी आपल्या स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचवण्याचा प्रयत्न एकंदरीत करताना दिसून येत आहे। शेतकऱ्यावर याआधी दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। बोगस बियाणामुळे एकीकडे शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे आता पाऊस नसल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे। पाऊस लवकरात लवकर यावा आणि पिके वाचवावी एकंदरीत शेतकऱ्याचे देवाकडे साकडे असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे। आता पाऊस केव्हा येतो आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। ते 10-12 दिवसापासून पाणी नसल्यामुळे पराठी थोडीशी हे होत चालली, त्यामुळे पराठीचे पानं पण गळत आहे। और आपल्याकडे अगोदर 4 ते 5 एकर शेत आहे, त्याच्यात अर्ध सोयाबीन अर्ध पराठी आहे। त्याच्यामुळे पाणी नसल्यामुळे ते सोयाबीन पूर्ण हेच गेलेलं आहे। त्याच्या बाद पूर्ण डबल पेरणी केलेली आहे त्या पाण्याची, आपलं सोयाबीनची। तर गेल्या 10-12 दिवसापासून पाणी नसल्यामुळे स्प्रिंकलर सुरुवात केलेली आहे। थोडंफार विहिरीला पाणी असल्यामुळे पीक वाचवायची हेच सुरुवात केलेली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।